मित्रांनो, कधी कधी काही गोष्टी शब्दात व्यक्त करणं खरंच पॉसिबल नसतं आणि असंच काही आज आमच्यासोबतही झाले. त्यामागचं मेन रिझन म्हणजे आपलं आजचं हे डेस्टिनेशन. एक असं शांत आणि सुंदर गाव जिथे पोहोचल्यानंतर आपण एका वेगळ्याच दुनियात आल्यासारखं वाटायला लागले. लास्ट ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की 36 तासाचा प्रवास करून आम्ही 3 मित्र पोहोचलो जम्मू तवीमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण कव्हर करणार आहोत जम्मू तवी टू बनिहाल ही जर्नी. चला तर मग ही पूर्ण जर्नी जी आहे ती आपण स्टार्टिंग पासून सुरुवात करूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम जम्मू अँड काश्मीर. आपण सध्या आहोत जम्मू तवी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि या स्टेशनच्या बाहेरच बस स्टँड आहे जिथून आपल्याला श्रीनगरसाठी डायरेक्ट बस किंवा शेअर टॅक्सी देखील मिळते. आम्हालाही श्रीनगरलाच जायचं आहे, बट आपल्याला बनिहाल टू श्रीनगर ही ट्रेन जर्नी एक्सपिरियन्स करायची आहे, जो की एक ग्रेट एक्सपिरियन्स असेल. त्यासाठी आपल्याला आधी पोहोचायला लागेल बनिहाल रेल्वे स्टेशन, जे की जम्मू तवी रेल्वे स्टेशनपासून 156 किलोमीटर अंतरावर आहे. बनिहाल जाण्यासाठी आपल्याला बस मिळेल जम्मू तवीच्या नवीन बस स्टँडवरून, जे की रेल्वे स्टेशनपासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. या बस स्टँडपर्यंत आपण शेअर बस किंवा ॲटोनं देखील पोहोचू शकतो. मित्रांनो, आत्ता टाईम झालेला आहे सकाळचे 8:20 आणि आपण पोहोचलेलो आहोत जम्मू तवीच्या नवीन बस स्टँडवर. आणि बस स्टँडवर पोहोचताच आपल्याला लगेच बनिहाल जाणारी बस देखील भेटलेली आहे. आपके दांतों में जनाब कितने भी दर्द, आपके पूरे दांतों में दर्द है, इस पाउडर को, इस मेंशन को उंगली या ब्रश के साथ दांतों के. त्यानंतर जवळपास 40 मिनिटं असंच बसून राहिल्यानंतर आपली बस पॅसेंजरना ऑलमोस्ट फुल होते आणि फायनली 9:10 बनिहालसाठी निघते. जम्मू सिटीमध्ये खूप सारे स्टॉप घेऊन आपली बस 10 वाजता लागते मेन हायवेला, म्हणजेच NH44ला, जो की आपल्या भारतातील लॉंगेस्ट हायवे आहे. आजच्या आपल्या बस जर्नीचा रूट असणार आहे जम्मू तवी, नागरोटा, उधमपूर, चेनानी नशरी टनल, रामबन आणि त्यानंतर फायनली आपण पोहोचणार बनिहालमध्ये. मित्रांनो, आत्ता आपण जम्मू सिटी सोडून जवळपास 15 ते 16 किलोमीटर पुढे आलो आहोत आणि इथे आपल्याला लागतो खूप मोठा ट्रॅफिक जॅम. ज्यामध्ये आपला ऑलमोस्ट एखादा तास नक्कीच गेला असता, बट आपल्या ड्रायव्हर साहेबांनी घेतला एक असा शॉर्टकट ज्यामुळे आपला टाईमही वाचला आणि या ट्रॅफिकमधून सुटका देखील झाली.
यानंतर टाइम झालेला आहे 10:15 आणि आपण पोहोचलो आहोत बन टोल प्लाझा, जो की आपला या रूटमधील पहिलाच टोल प्लाझा आहे. बनटोल प्लाझा क्रॉस करून आपण NH44 हायवेवरूनच पुढे निघालो. चला तर मग या NH44 बद्दल थोडक्यात जाणून घेऊ. नॅशनल हायवे 44 हा आपल्या भारतातील लॉंगेस्ट हायवे असून याची एकूण लांबी 4112 किलोमीटर आहे. या हायवेची सुरुवात कन्याकुमारी म्हणजे तमिळनाडूपासून आणि शेवट श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये होतो आणि आपली आजची पूर्ण जर्नी याच हायवेवरून होणार आहे. यानंतर आपल्याला समोर दिसतोय तो आहे त्रिकुटा पर्वत, जिथे श्री वैष्णव माता देवीचं मंदिर आहे, ज्यासाठी थोडं पुढं गेल्यानंतर डोमेल नावाच्या गावापासून कटरासाठी एक वेगळा रोड जातो. आम्ही 3 मित्रसुद्धा श्री वैष्णव देवी माताच्या दरबारात जाणार आहोत, ज्याचाही फुल डिटेल ब्लॉग आपल्याला या चॅनलवर बघायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की हिट करा. मित्रांनो, आता आपण क्रॉस करत आहोत डोमेल गाव आणि श्री वैष्णव माता देवी कटराला जाण्यासाठी इथूनच आपल्याला लेफ्ट घ्यावा लागतो. डोमेल गाव सोडून आता आपण उधमपूरच्या दिशेने पुढे जात आहोत. यानंतर ठीक 11 वाजता आपण एंटर केला आहे उधमपूरमध्ये. जिथे आपल्याला खूप सारे इंडियन आर्मीचे कॅम्प आणि हेडक्वार्टर बघायला मिळतात. उधमपूरमध्ये आपली बस घेते अर्ध्या तासाचा एक स्टॉप आणि सकाळी 7 वाजल्यापासून आपण बाहेर पडलो होतो, त्यामुळे नाश्ता वगैरे काही केला नव्हता. उधमपूरमध्ये आपल्या बसमध्येच आम्हाला काही नाश्ता भेटतो, जो की आम्ही एन्जॉय करतो. अर्ध्या तासानंतर आपली बस जी आहे ती उधमपूर सोडून रामबनच्या दिशेने पुढे रवाना होते. उधमपूरपासून रामबनचं जे अंतर आहे ते आहे 56 किलोमीटर आणि उधमपूर सोडल्यानंतर जो व्ह्यू आपल्याला दिसतोय तो तुम्ही पण एक वेळ नक्की एन्जॉय करा. आणि याच नजाऱ्यांना सूट होतील असे गाणे देखील आपल्या बसमध्ये चालू होते, ज्या गाण्याने ही जी जर्नी आहे ती आणखीन इंटरेस्टिंग बनवली होती.
हे सगळं एन्जॉय करता करता आपण पोहोचलो चेनानी नशरी टनल पाशी, जो की 9.2 किलोमीटर लांबीचा आहे. या टनलची जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो आहे चेनानी गावामध्ये आणि एंडिंग पॉईंट जो आहे तो आहे नशरी गावामध्ये. आणि याच गोष्टीमुळे या टनलचं जे नाव आहे ते चेनानी नशरी टनल असं आहे. मित्रांनो, आत्ता टाईम झालेला आहे दुपारचे 1:20 आणि आपण पोहोचलो आहोत रामबनमध्ये. जिथे आपल्या बसचा 15 मिनिटाचा एक छोटासा स्टॉप आहे. चला तर मग थोडं बाहेर पडू आणि चहा वगैरे घेऊ आणि चहासोबत रामबन गावाचा जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करू. सकाळी 9 वाजता आपण जम्मूवरून निघलो होतो आणि आत्ता झाले दुपारचे 1:30 आणि आत्ता पोहोचलो आपण रामबन गावामध्ये. शॉर्ट ब्रेक नंतर आपली बस निघाली बनिहालच्या दिशेने आणि आतापर्यंत जी आपली नॉर्मल जर्नी चालू होती जम्मूपासून तर रामबनपर्यंत, तिचं रूपांतर आता झालं ॲडव्हेंचर जर्नीमध्ये. आणि मी असं का म्हणतो या पाठीमागचं जे रिझन आहे ते तुम्हीच बघा. कोणतं गाव आहे काय माहीत, पण तुम्हाला ब्रिज दिसेल. यानंतर थोडीफार ट्रॅफिक कव्हर करत करत आपण बनिहालच्या दिशेनं पुढे निघालो आहोत. हे सर्व नजारे बघण्यासाठी आता मी मागच्या सीटवरती येऊन बसलो, कारण बसच्या शेवटच्या खिडकीतून हे सगळं बघण्यात एक वेगळीच मजा येत होती. मित्रांनो, आत्ता टाईम झालेला आहे दुपारचे 3:15 आणि आपली आजची जी जर्नी आहे ती आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. यामागचं कारण म्हणजे आता बनिहाल इथून जवळपास राहिले 15 किलोमीटर आणि या ठिकाणी आपल्याला जो व्ह्यू मिळाला आहे ना तो आमच्यासाठी कुठल्याही सरप्राईजपेक्षा कमी नव्हता. चला तर हा व्ह्यू आपण सोबत एन्जॉय करू. मित्रांनो, फायनली 4 वाजेच्या आसपास आपण एंटर करत आहोत बनिहालमध्ये आणि आपल्याला बस ड्रॉप करणार आहे बनिहाल रेल्वे स्टेशनला, जिथून आपल्याला श्रीनगरसाठी ट्रेन बोर्ड करायची आहे. काही वेळापूर्वीच बनिहालमध्ये फ्रेश स्नोफॉल देखील झालेला आहे आणि त्यामुळं बनिहालचा एक असा व्ह्यू देखील आपल्याला बघायला मिळतो. चालू केला होता प्रवास, आता 4 वाजले, आता पोहोचलो फायनली बनिहाल रेल्वे स्टेशनला. चला तर मित्रांनो, हा ब्लॉग आता इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जो की असणार आहे बनिहाल ते श्रीनगर, एक आयकॉनिक ट्रेन जर्नी. बाकी व्हिडिओला इथपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार. कसं वाटतं? खूप थंड वाटतं. तुला कसं वाटतंय रे? मस्त. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू आणि थँक्यू सो मच.